ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन हे आता दोघंही जण तो मोबाईलमधला व्हिडिओ बघत असतात जो काव्याने मिळवलेला असतो. आणि जेव्हा तो व्हिडिओ सायली बघते तेव्हा मात्र आता सायलीला खूप मोठा धक्का बसतो. सायलीला समजतं की हे सगळं करणारा नागराज काकाच आहे आणि त्यामुळेच ना ते खूप जास्त बिथरते. आणि मग आता या सगळ्याचा पाठपुरावा करायचा हे तर आता ठरवलेलंच असतं. आणि म्हणूनच आता या सगळ्याचा शोध आता सायली आणि अर्जुन घ्यायचं ठरवतात. आणि लवकरच आपण या सगळ्याचा शोध घेऊया असं म्हणून सावंत इन्स्पेक्टर यांना अर्जुन कॉल करतो. इन्स्पेक्टर यांना कॉल केल्यानंतर अर्जुन सांगू लागतो की आमचा विश्वास खरा ठरला आहे. आम्हाला जे वाटत होतं अगदी तसंच झालं आहे. मग सुमन काकूचा नंबर पुन्हा एकदा ट्रेस करायला सांगितला जातो. तर दुसरीकडे नागराज आता सुमनला भेटण्यासाठी म्हणून गेलेला असतो. आणि सुमनला भेटायला गेलेला नागराज आता म्हणत असतो की तुला खायला आणले, खाऊन घे. पण आता ती खायलासुद्धा नकार देत असते. कारण आहे ना तिला आता काहीसुद्धा नको असतं. ती सरळ म्हणते की मी ना उपाशी राहून मेलेली परवडेल, पण तुमच्या हातून मला काही नको आहे असं देखील आता ती बोलत असते. मग त्यावर आता नागराज तिच्यावर चिडतो आणि नागराज तिला म्हणतो की गपगुमानपणे खायला मिळतं आहे ना तर खाऊन घे. माझ्यावर आवाज चढवून ना तुला काही मिळणार नाही आहे असं देखील आता तो तिला बोलत असतो. त्याच वेळेला मात्र आता सुमन म्हणत असते की तुम्हाला मला मारून टाकायचं असेल ना तर बिनधास्त मारून टाका. मला काहीच फरक पडत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की मला या सगळ्यांनी फरक पडेल, पण नाही. अगं तुला अजूनही संधी आहे बघ. म्हणजे तू जर कोणालाही काहीच सांगणार नाही अशी मला वचनं दिलंस ना तर मी तुला तुझ्या बाबतीत काही होऊ देणार नाही असं देखील नागराज सुमनला म्हणत असतो. त्यावर सुमन म्हणते की तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते करा, पण मी आता अख्ख्या जगाला ओरडून सांगणार आहे की तुम्ही काय माणूस आहात ते आणि तुम्ही काय काय केलं आहे ते. असं देखील आता ती ओरडून इथे नागराजला बोलत असते. ती नागराजला आता बिलकुलही घाबरत नसते. तर दुसरीकडे मात्र आता सगळीजणं हळदी कुंकवासाठी आलेले असतात. आणि इकडे आता सायली येऊन बघते तर इकडे नागराज नसतो. नागराज जेवढा वेळ इथे होता पण आता अचानक नागराज जो आहे तो गायब झालेला असतो. मग हा नागराज नेमका गेला तरी कुठे हा प्रश्नच ना मुळात आता पडलेला असतो. मग इकडे तिकडे सायली अर्जुन बघत असतात पण त्यांना कुठेही नागराज दिसत नाही. मग विचार येतो की कुठे गेले असतील. तर नागराज इकडे मात्र आता सुमनच्या जवळ असतात आणि सुमनला सरळ सांगतात की चल, म्हणजे तुला इथून बाहेर पडायचंच नाही आहे. तुला एवढी संधी देतो तो, पण ती तुला संधी नको आहे. तुला ओरडून सांगायचं आहे. हे सगळं ना तुझ्यामध्ये ताकद ना कोणामुळे आली आहे ना हे सुद्धा मला माहिती आहे. हे सगळं ना त्या सायलीमुळे होते. सायलीनेच तुझ्या अंगामध्ये हे बळ दिलं आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी तू करते आहेस असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र हो तुम्हाला काही समजायचं आहे ना ते समजा असं बोलून आता सुमन जी आहे ती मात्र नागराजवर आवाज चढवत असते, नागराजशी बोलत असते आणि नागराजला म्हणत असते की मी जगाला ओरडून सांगणार आहे जेव्हा मला संधी मिळेल ना तेव्हा. मग आता नागराजही सुमनला तिथेच डांबून ठेवतो आणि तुला आता इथून काही बाहेर पडता येणार नाही असंही तिला म्हणतो. आणि तिच्या हाताची पकड जी आहे ती अजूनच घट्ट करतो जेणेकरून ती आता कुठेही बाहेर जायला नको. आणि तिला शेवटची वॉर्निंग देऊन तिकडनं तो आता निघायचं ठरवतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ज्या गुंडांना बाहेर थांबायला सांगितलेलं असतं ते गुंड बघतच असतात की कधी नागराज बाहेर येतोय. नागराजची वाटच ते बघतात. मग नागराज जेव्हा बाहेर येतो तेव्हा नागराजला ते म्हणत असतात की शेठ, पैशांचा काय बंदोबस्त करताय की नाही? किती दिवस झाले आम्ही तुमच्याकडे पैसे मागतोय पण पैसे काही तुम्ही देत नाही आहे. अरे पैसे ना तुम्हाला म्हटलं आहे ना तुमचा एकूण 1 रुपया देणार आहे, 1 रुपया थकवणार नाही आहे, जरा थांबा असं बोलून नागराज आता त्यांना ओरडत असतो. आणि तुम्हाला जे काम दिलं आहे ना ते नीट नियमाने करा,
कारण मागच्या वेळेलासुद्धा त्या महिपतवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं, तेव्हाही तुम्ही तसंच केलं होतं आणि आताही ना तुम्ही तसंच करताय, लक्ष ठेवा जरा, असं देखील आता म्हटलं जात असतं. दुसरीकडे मात्र आता सायली, अर्जुन, काव्या वगैरे सगळीजणं तिथे असतात. तुम्ही सगळ्याच जणी आल्या ना, खरंच बरं वाटलं. जर तुम्ही आला नसतात तर या कार्यक्रमाला खरंच अर्थ राहिला नसता, असं बोलून पूर्णाची इथे काव्या, भूमी आणि सखीचं कौतुक करत असतात. त्याच वेळेला आता सायलीसुद्धा तिच्या मैत्रिणींना म्हणजे सगळ्यांनाच भेटते आणि घट्ट जाऊन मिठी मारते. त्यांना म्हणत असते की तुम्ही आलात ना, खूप बरं वाटलं. आणि असं बोलूनच आता ती जवळ घेते. अन्नपूर्णा आजीसुद्धा म्हणतात की तुमची तर पहिली संक्रांत होती, तरीसुद्धा तुम्ही सायलीसाठी आलात, खरंच थँक्यू. तर दुसरीकडे मात्र आता सगळ्यांनाच सायली जी आहे ती वाहनाचं सामान देते. मग आता त्यात सगळ्याच जणी जायला निघतात आणि जेव्हा त्या तिकडनं जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे सायली अर्जुनला आता त्यांच्या त्या मिशनला जाऊन पोचायचं असतं. म्हणजेच कुठे तर सायली अर्जुनला आता माहिती पडलेलं असतं की त्यांना आता त्या सुमनला शोधण्यासाठी म्हणून जायचं आहे. सुमनची इथे धडपड सुरू असते. नागराज बाहेर असतो, पण तिला ना आता तिथे बॉक्सवर ठेवलेला तिचा मोबाईल सापडतो. मग आता तीही विचार करते की माझा मोबाईल तर इथेच आहे, मग आता या मोबाईलने माझं काम होईल आणि म्हणूनच तिने आता फोन करायचं ठरवलेलं असतं. म्हणून आता ती फोन हातात घेते, पण इकडे ती बॉटल खाली पडते. तेव्हा मात्र नागराजला संशय येतो आणि तो आता विचार करतो की हे काय, इथे फोन होता पण तो गायब झाला, नक्कीच तो फोन हिनेच गायब केला असेल असा विचार ना आता डोक्यामध्ये येऊ लागतो. आणि मग काय, इकडे तिकडे बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलेलं असतं की तो फोनच हिनं गायब केलेला आहे. तिचे हात जे सुटलेले आहेत ना, ते सुद्धा तो आता बांधून ठेवतो. हात त्याने बांधून ठेवल्याबरोबर तो आता खाली पडलेली बॉटल उचलतो आणि पदराआड जो मोबाईल लपवून ठेवला आहे, तो मोबाईल जो आहे तो खरं तर ना सुमनने 2 मिनिटासाठी का होईना चालू केलेला असतो, जेणेकरून आता ते लोकेशन जे आहे ते पोलिसांना ट्रेस झालं आहे. पण आता इकडे सुमनकडे नागराज तो मोबाईल मागत असतो. मग नागराजला कळतं की तो मोबाईलला तिने आता खाली लपवून ठेवला आहे. मग तो त्या साडीचा पदर वर करतो आणि मांडीवर ठेवलेला तो मोबाईल जो आहे तो तिकडनं घेतो आणि तो फोन स्विच ऑफ करून परत आपल्या बरोबर तो घेऊन जातो. कारण आहे ना त्याला आता खूप जास्त संताप आलेला होता. जर या बाईला मोबाईल भेटला असता तरीसुद्धा आपली वाट लागली असती, या गोष्टी आता त्याच्या लक्षात आलेल्या असतात आणि म्हणूनच ना तो आता लगेचच मोबाईल वगैरे घेऊन गायब होतो. तर दुसरीकडे आता अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत यांचा कॉल आलेला असतो आणि इन्स्पेक्टर सावंत जे आहेत ना ते मात्र आता म्हणत असतात की लोकेशन ट्रेस झालं आहे, तुम्हाला सगळं काही पाठवलं आहे, ठीक आहे, मीही त्याच लोकेशनला येतो, टेन्शन घेऊ नका, असं देखील इन्स्पेक्टर सावंत यांना अर्जुन सांगू लागतो. आणि अर्जुन जेव्हा या सगळ्या गोष्टी त्यांना सांगतो तेव्हा आता अर्जुन मोबाईल फोन कट करून लगेचच तिकडे जायला निघालेला असतो. पण आता सायली जी आहे ती मात्र आता अर्जुनला अडवते आणि अर्जुनला एकट्याला ती जाऊ देत नसते. अर्जुनला ती म्हणत असते की नाही, तुम्हाला मी एकट्याला कुठेही जाऊ देणार नाही. मग आता काय बोलतेस तू, असं करू नकोस, मी जातो एकटाच. पण ऐकायला कुठे तयार आहे, ऐकायला बिलकुलही तो तयार नसतो. तर आता तो ऐकायला तयार नसतो, म्हणूनच सायली ही तितकीच हट्टी आहे. सायलीनेही सांगितलेलं असतं की मी आता तुमचं काही ऐकणार नाही आहे, मागच्या वेळेला बघितलं होतं काय काय घडलं होतं ते, त्यामुळे ना आता तर मी जराही चान्स देणार नाही आहे, असंही म्हटलं जातं. म्हणूनच मला तुमच्यासोबतच यायचं आहे. चला, मी येते, 1-2 मिनटं द्या मला. मग आता घरात काय निमित्त सांगायचं हाही प्रश्न असतो, घराबाहेर पडायचं आहे ना म्हणून. पण आता सायली आणि अर्जुन जे आहे ते बाहेर पडायचंच ठरवतात. तर सायली जी आहे ती आता सांगू लागते की
मी ना पटकन वाणाचं सामान संपलं आहे ते घेऊन येते. सायलीला आता कल्पना थांबवत देखील असते आणि काय घाई आहे एवढी असं बोलून ती आता तिला थांबवते. पण ती म्हणते की नको, मी जाऊन येते, विमलला पाठवूया असं देखील कल्पनाचं म्हणणं असतं. पण नाही, विमल काकू नको, मीच जाऊन पटकन घेऊन येते असं बोलून आता सायली कल्पनाचा निरोप घेऊन तिकडनं जायला निघते. दुसरीकडे प्रिया ही खूप जास्त संतापलेली असते. तिला कळून चुकतं की आपली काही आता संक्रांत साजरी केली नाही, कारण तिला असं वाटत असतं की तिची ही पहिली संक्रांत होती. मग ती संक्रांत या लोकांनी साजरी करायला हवी होती, पण ती साजरी केली नाही. म्हणूनच ती आता अश्विनला टोमणे मारत असते, तुझ्या घरातले बोलून हिणवत असते. त्यावर इकडे अश्विन म्हणतो की आता माझ्या घरातले झाले का? मग आता ती म्हणते की नाही रे, आपल्याच घरातले. पण मग कधी कधी खूप जास्त राग येतो. अरे मला सांग, त्या अर्जुन सायलीने 3 वर्ष आधी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं आणि आता ते लग्न केलं होतं, तेही लग्न कोणाला मान्य नव्हतं आणि आता सगळेजण मिळून या सगळ्यांची पहिली संक्रांत साजरी करताय. मग आपल्याबद्दल का नाही विचार केला? तर दुसरीकडे मात्र अगं हे संक्रांतीचं ना आता हे फक्त सोशल मीडियाचं फॅड आहे. ज्या काही गोष्टी आधी केल्या जायच्या ना संक्रांतीला, तेवढ्याच केल्या ना तरी संक्रांतीचं महत्त्व असतं असं देखील आता अश्विन जो आहे तो प्रियाला सांगून मुद्दामून तिला आता टोमणे मारू लागतो. त्याला ना मुळात ना तिच्याशी बोलायचंही नसतं, पण ही प्रिया उगाच विषय काढून त्याच्याशी बोलण्यासाठी संधी शोधत असते आणि म्हणूनच तर ना अश्विन आता कामावर निघून जातो. मग आजही तू बाहेर जाणार आहेस का? आजही थांबणार नाही आहेस का? असं प्रिया विचारते. मग तो म्हणतो की नाही, आजही मला काही थांबता येणार नाही आहे, मला जावंच लागेल असं बोलून तो निघतो. सायली अर्जुन आता त्या लोकेशनला पोचलेले असतात. अर्जुन सायलीला म्हणतो की हे जे लोकेशन सांगितलं होतं ना तिथेच आपण पोचलेलो आहोत, पण इकडे नागराज काकाचं सुद्धा लोकेशन दाखवत आहेत. मग इथे नागराज जो आहे तो आता बाहेर पडलेला असतो आणि मात्र तो त्या गुंडांना सांगत असतो की हिच्याकडे लक्ष ठेवा, लक्ष ठेवलात ना तरच तुम्हाला पैसा मिळणार आहे आणि लॉक लावून घे असंही बोलून आता तिला लॉक लावलं जातं. मग आमच्या पैशाचं काय ते लवकर बघा साहेब, कारण आम्हालाही गरज आहे पैशांची असं आता तो गुंड जो आहे तो मात्र बोलत असतो. त्यावर नागराज उगाचच त्याला आश्वासनं देत असतो, कारण आत्ताच्या घडीला त्याचं फक्त काम व्हायला हवं असंच त्याला वाटत असतं. सायली आणि अर्जुन त्याच लोकेशनला पोचलेले असतात आणि त्यानंतर दुसरीकडे मात्र पाहायला मिळतं की इकडे तो नागराज जो आहे त्या गुंडांसोबत बोलत असतो आणि सायली अर्जुन तिथेच पोचतात. मग आता सायली अर्जुन तिथून जात असताना ते विचार करतात की इथे एक पुढे बघूया काही आहे का, आणि असं बोलून बोलून पुढे पावलं टाकत असतात. मग आता अर्जुनच्या पायाला ठेच लागते म्हणून अर्जुन आणि सायली दोघंही जण खाली बघतात. मग इकडे असणाऱ्या या नागराजला डाऊट येतो. नागराज इकडे तिकडे बघत असतो की कोणी तिथे आहे का, पण त्याच वेळेला ना ते दोघंही जण खाली बघल्यामुळे नागराजला काही दिसत नाहीत. त्यामुळे आता नागराज पुन्हा एकदा त्या माणसांना धमकी वगैरे देतो आणि तिकडनं जायला निघतो. आता हे मुलं उभी असतात आणि आता एक मुलगा सांगत असतो की चल आपण जाऊन कॉफी चहा वगैरे घेऊया, पण त्या सगळ्याला ना इकडे मात्र दुसरा नकार देतो आणि म्हणतो की नको, नागराज शेटने आपल्याला कामाला लावले. अरे कामाला लावले सगळं ठीक आहे, पैसे देतोय का? नाही ना, मग एवढं जिम्मेदारीने काम करायचं नाही असं आता त्यांचं ठरलेलं असतं. मग ते चहा वगैरे घ्यायला जातात. मग इकडे सायली आणि अर्जुन त्याबरोबर लोकेशनला येऊन पोहोचलेले असतात. आता त्या लोकेशनला जेव्हा ते येऊन पोहोचतात तेव्हा इकडे तिकडे बघत असतात की कुठे काही सापडतंय का, कोणी भेटतंय का. त्यांना आता फक्त काळजी असते सुमन काकूंची. हेच ते लोकेशन आहे, इथेच सुमन काकू असायला हव्यात असं वाटत असतं. सुमनची सुद्धा नजर ना त्या एका होलामधून बाहेर जाते, म्हणजे एक छोटूसं होल असतो, तिथून तिला ना बाहेरचं सगळं काही दिसत असतं. आणि जेव्हा तिला हे सगळं बाहेरचं दिसतं त्या बाहेरच्या ह्याच्यामध्ये ना अर्जुन आणि सायली हे दोघंही जण तिला दिसतात. मग आता सुमन विचार करते की अर्जुन सायली मला शोधत इथपर्यंत आले आहेत, मग आता त्यांच्यापर्यंत मलाही पोचायला हवं.
इथे जास्त वेळ असं बसून चालणार नाही असाही ती आता विचार करते. पण इकडे सुमन काकू कुठेच भेटत नाही म्हणून सायली अर्जुन अस्वस्थ असतात. कुठे असतील काकू असं देखील ते आपापसात बोलत असतात. मग त्याच वेळेला ना आता सुमन ठरवते की यांच्यापर्यंत आपला आवाज पोचायला हवा. मग त्यासाठी काय करता येईल आणि म्हणूनच ना ती आता त्या होलातून बाहेर बघते आणि त्यानंतर मात्र ती इकडे तिकडे बघून आता ठरवते की नाही, आपल्याला काही झालं तरी आवाज करायला हवा. मग ती हळूहळू का होईना करायचा प्रयत्न करते, कारण तोंडातही तिच्या आता ते कोंबून ठेवलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता तिला बोलताही येत नसतं. जेव्हा तिला आता बोलता येत नाही तेव्हा मात्र आता ठरवते की निदान कसला तरी आपण आवाज करूया. मग ती आता आवाज करायला सुरुवात करते. म्हणजेच ती ज्या खुर्चीवर बसलेली असते ना ती खुर्ची जोरजोरात सरकावते आणि ती त्या दरवाजापर्यंत येऊन पोचते. दरवाजावर जोरजोरात आता सुमन लाथा घालू लागते, जेणेकरून बाहेर उभे असलेल्या अर्जुन सायलीला निदान आपला हा आवाज ऐकू येईल. अर्जुनला आत्ता दरवाजा हलण्याचा आवाज येतो आणि हे दार कोणीतरी वाजवत आहे असं अर्जुन सायलीला म्हणतो. इकडे तर सुमन काकू नसतील ना, आपण बघायचं का असं बोलून ना आता मात्र तो जात असतो आणि त्याच वेळेला सुमन काकू तू आहेस का ग आत, असं आता सायली जोरजोरात ओरडून बोलत असते. मग आता सुमन काकू देखील आतमधून आवाज देत म्हणत असतात की हो हो मी आहे असं म्हणून ती आता आवाज करू लागते. आणि जसा ती आता आवाज करू लागते ना तेव्हा मात्र आता इकडे सुमनपर्यंत ही लोकं पोचलेली असतात. पण सायली आणि अर्जुन गेले तरी कुठे काहीच कळत नाही आहे. आणि सायली एवढी बेफिकीर नाही आहे की अर्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सोडून ती फक्त वाणासाठी जाईल. आता बायकाच जर राहिल्या नाही तर ती त्यांना काय वाण देणार आहे असं कल्पना म्हणत असते. मग आता कल्पना विचार करते आणि ठरवते की नाही, आत्ताच्या आत्ता आपण ना त्यांना कॉल करूया. म्हणूनच आता सायलीला कॉल करायचं ठरतं. सायलीला जेव्हा आता कल्पना कॉल करू लागते तेव्हा आता सायलीचा कॉल काही लागत नसतो. सायलीचा कॉल लागत नसल्यामुळे आता खूपच जास्त टेन्शन जे आहे ते आता आलेलं असतं. कुठे गेली असेल, काय झालं असेल हा विचार ना डोक्यामध्ये सतत फिरत असतो. मग आता अर्जुन बरोबरच ती गेली आहे ना, मग जाऊ दे, दोघांनाही तसा एकांत वेळ मिळतच नाही, जाऊ दे येतीलच ते असं बोलून ना आता सावरलं जात असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे अर्जुनला सुद्धा कॉन्टॅक्ट करायचं काम प्रताप करत असतात. तर प्रताप जेव्हा अर्जुनला कॉल करतात तेव्हा अर्जुनचा सुद्धा कॉल लागत नसतो, कारण अर्जुन ना त्या मेन लोकेशनला जाऊन पोचलेला असतो. दोघांचेही कॉल आता लागत नसतात. अर्जुन सायली आता विचार करतात की नाही, आपण ठरवतोय अगदी तसंच आहे, इथेच आहेत सुमन काकू. आणि मग दार वाजवल्यानंतर सुमन काकूला जेव्हा विचारलं जातं की तूच आहे का, त्यावेळेला सुमन काकूंचा आलेला आवाज आणि या सगळ्या गोष्टीमुळे फिक्स होतं की नाही, इथेच सुमन काकू आहेत. आणि मग काय, ते जे गुंड असतात ना, जे नागराजने महिपतचे ठेवलेले असतात, ते गुंड आता तिथे येऊन ना जोरजोरामध्ये ओरडू लागतात. आणि त्याच वेळेला सायलीचं लक्ष नसतं. सायलीच्या डोक्यामध्ये ते बांबू घालणार असतात. पण त्याच वेळेला ना सायली बघते आणि जेव्हा सायली बघते तेव्हा मात्र आता अर्जुननेही त्या मुलांना चांगलंच दांबून ठेवलेलं असतं, म्हणजेच त्याला चांगला चोप देतो. जसं ते सायलीला मारणार असतात ना त्याच बांबूने आता तो त्यांना मारायला सुरुवात करतो. तर ते दोघं जण असतात आणि ते जोरजोरात प्रतिकार देखील करत असतात. मग आता सायलीलाही वाटतं की आपणही काही करावं, म्हणून सायली खाली वागते. खाली वाकून पाहते तर काय, तिथे ना आता एक असं लाकूड ठेवलेलं असतं, म्हणूनच ती ना एकाच्या डोक्यामध्ये ते लाकूड घालते, जेणेकरून ते लाकूड त्याच्या डोक्यात घातल्यावर निदान तो तरी एखादा बेशुद्ध पडेल. आणि मग अर्जुन दुसऱ्याला मारतो. मग ह्या दोघांनाही तिथेच खाली पाडलं जातं, कारण ना त्यांच्याकडे असणारी चावी, या चावीमुळे दार उघडणार होतं. पण चावी त्याला दिसते ना, तसा हा एक गुंड ना ती चावीला फेकून देतो आणि दुसरीकडे लांब फेकून दिल्यामुळे आता मात्र अर्जुनला राग आलेला असतो. पण अर्जुनने त्याला चांगलाच लोळवलेला असतो. अर्जुन तर आता लोळवतो, पण त्याच वेळेला आता अर्जुनला चावी माहीत नसते. पण अर्जुन आता जोरात ना दरवाजा पायाने आपटतो आणि त्यांना समोर ना आता इकडे ही
सुमन दिसते. सुमनला बघितल्यानंतर सायली अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो, कारण सुमनची ती झालेली अवस्था ही खूप जास्त भयानक होती, जे की कधीही कोणावर एवढी वेळ येऊ नये ना, एवढी भयानक. मग आता सुमनला ते विचारतात की तुझी अवस्था कोणी केली, तर त्यावरती सरळ ही नागराजचं नाव सांगते. मग आता सायली अर्जुन सुमनला घेऊन डायरेक्टली घरी जातात. इकडे केव्हापासून झालं हे दोघंही जण नाही आहेत, नक्कीच यांचं काहीतरी सुरू आहे असं प्रिया नागराजला बोलून घाबरवत असते. आणि तेवढ्यातच ना दारावर सायली अर्जुन येतात. सगळेजण प्रश्न विचारून बंडावून सोडतात, पण ते दोघंही जण खुश असतात, कारण त्यांनी सुमनची सुटका केलेली असते. सुमनला जेव्हा आता नागराज आणि प्रिया बघतात ना, तेव्हा मात्र आता त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.